आपल्याला नेऊ का असं कोण म्हणेल का? ते नात्यातलं असलं तर म्हणत नाही, बघतं असं पायाला ढकलून जाते निघून वाच हे लागल्यावर आणि आपल्याकडून पैसे मिळायला लागल्यावर इथं बस का काहीतरी मिळायचं आहे तुझं 10 लाख 20 लाख 50 लाखाचं गावाला मिळायचं म्हणून इथं बस एकदा गावाला तर हाकली दिली हाकालपट्टी चल तू कोणाचा? अरे पैशावर धनावर लोभावर लोभ आहे समजा माणूस की राहिले नाही. आता मला तर कोण काहीच देत ना, मग मी का बरं सांभाळ करत असेल तुमचा? तुम्हाला दिलं तुमची मनस्थिती चांगली आहे, तुमचं मनोमार्गदर्शन चांगलं आहे. तुम्हाला एक आमदार म्हणा कुठेतरी उभा राहिलं तिकीट काढून तरी तुम्ही त्या लायकीचा माणूस आहे. आमदार होण्याची किंवा कुठेतरी काहीतरी एक मोठा बँकेचा कॅशियर म्हणा कुठेतरी एक मेन जागा म्हणजे 1,00,000-2 लाख माणसं हाताखाली अशा ठिकाणचा माणूस तुम्ही. आपल्याला महाराज मोठं व्हायचं नाही, फक्त मला काय म्हणायचं आहे, रस्त्यावर जे मनोरुग्ण बेवारस भटकी अनाथ लोक ज्या लोकांना खरंच गरज आहे अशा लोकांना सांभाळायचं, या लोकांना मदत करायची. खरंच ज्या एखाद्या माणसाला गरज आहे अशा माणसाला सांभाळायचं. मग माझं तुमच्याकडे प्रत्येक माणूस कसा येतो? सर येतो, प्रोफेसर येतो, प्राध्यापक येतो, आमदार येतो, मॅनेजर येतो, बँकेचा साहेब येतो. आकाश चोळंके कुठे आहेत? अरे आकाश चोळंकेचं नाव किती वाढले, किती मोठं आहे, बोंडोर काय आहे कुठे त्या निलंगा तालुक्यामध्ये, तर तुमच्यासारखा माणूस आहे का एक तरी? नाही. म्हणून माझ्या यावर्षी पर्याय यायला पाहिजे होता निवडून, ती निलंगेत आला 20 वर्ष झाली तीच चालू आहे. म्हणजे तुमच्या गावाचे तुम्हाला राजकारण पण कळते महाराज? मग राजकारण कळल्याशिवाय बोलतोय. बरं जाऊ द्या, राजकारणाशी आपल्याला काही घेणं देणं नाही. देणं असतं. राष्ट्रवादी काँग्रेस आपला असतो. राष्ट्रवादी काँग्रेस ही कमळवालीने आता लुबाडून घेतले राष्ट्र काँग्रेस होते ती. मला आठवतं राज्य काँग्रेसची माणसं ज्याची ती ना समाधानी असते ती. बरं जाऊ द्या, आपल्यापाशी 40 लोक आहेत महाराज. 40 हा बरोबर, 40 लोकांचा आजार एकच आहे, मनोरुग्ण. बरोबर आहे. मग आता हर एक प्रकारचा माणूस आपल्याकडे मनोरुग्ण आहे, पण जस्ट त्यांचं वेगवेगळं आहे काय तर, कारण की तो मनोरुग्ण होण्याच्या पाठीमागे. बरोबर आहे. आता मला तुमचं कारण विचारायचं की तुम्ही का मनोरुग्ण झालात? जाऊ द्या, जातच नाही. मनोरुग्ण होण्याचं कारण आहे त्याला. तुमचं सांगा, दुसऱ्याच सांगूच नका. माझं स्वतःच माझी स्वतःची 5-6 लाखाची इस्टेट. 6 लाखाची लोक कशाला नेते ती? मुलाने घेतली. स्वतःच्या मुलाने घेतली तुमच्या? टीव्ही देणारा मरून गेला. कोण होता देणारा? जमीन देणारा माणूस मरून गेला. कोण होता? ते आमदार होता आमचा पंढरपूरचा आमदार होता. कोण होता? बालके. मग तो देणार होता तुम्हाला जमीन? त्यानं दिलं होतं का? 6 लाख रुपये दिलं होतं? त्याने ती जमीन ठरवून दिली ना, भावाला पैसे दिले ना जमीन घ्यायला माझी. तुमच्या भावाला पैसे दिलं तुमची जमीन घ्यायला? हा. म्हणजे तुमच्या भावानं तुमची जमीन खरेदी केला म्हणा की? पोराकडून, तुमच्या मुलाकडून. तुमच्या मुलानं तुमच्याकडून घेतला. कसं घेतला? गोड म्हणून. म्हणजे काय तुम्ही फसवलं म्हणतो? कोण फसवलं तुम्हाला? म्हणजे मुलानेच फसवली. काय म्हणून फसवलं? काय बापाची खरेदी घेतली जमीन मुलाला, आपण त्याला काढलं आळवलं जन्माला घातलं, मग त्याला काय खरेदी देते ती का? खरेदी लिहून घेतलं माझ्याकडे. खरेदी मी तुला पैसे पोचला असं पैसे तर दिलेच नाही ते. मुलगा तर माझाच आहे हे जाहीर झालेलं होतं. जन्मला तर आपलं नाव लागतं मुलाचं. बरोबर आहे ना. हरदास सोपानवाडी मागा अमोल हरदास वाडीकडे लागतो. आणि माझी इस्टेट मुलाला जाती कधी मी मेल्यानंतर जाते. जीवन काय करू जात नाही. आता मला काय विचारायचं, तुम्ही जे रस्त्यावर आलो होतो, म्हणजे रस्त्यावर जे तुमचं जीवन जगत होतो, याच्या पाठीमागचं कारण काय आहे की रस्त्यावर तुम्ही का आलात आणि कसं आलात? पोरानं आणून सोडलं होतं पंढरपूर. स्वतः तुमच्या मुलांना आणून सोडलं? मठात. काय म्हणून सोडलं? ही नको असं घरी त्रास देते म्हणून, कुठे ताप घालायला जेवण करायला नको. ती मुला भावाला ऐकला मला ऐकल्यावर त्या बायकोला त्याच्या मुलाला त्रास द्यायला लागलो मी घरामध्ये. काय म्हणून त्रास द्यायचा तुम्ही? त्याला मला जेवण देत नाही, बायको असं करत नाही, तुझी असं करत नाही, तसं करत नाही म्हणून भांडण लावायचं नवरा बायकोचं. आणि मग ते मला मिळतात नकोच आपल्या बायकोच्या मयानं आपली आणून त्याला पंढरपूर सोडलं मठात आणून सोडलं. आता तुम्हाला मुलगी वगैरे कोण नाही का? मुलगी नाही. बरं, भावाची मुलगी. आता ही सून कोण आहे तुमची? म्हणजे नातलगातलीच आहे का कोण? नातलगातली आमच्या शेजारची गाडवी आम्ही वाढेल. बरं, मग आता सून वगैरे म्हणली नाही का बुवा मुलाला? म्हणजे तुमच्या नाही, तुमच्या मुलाला म्हणली नाही का सुनानं जाऊ द्या वडिलाचं कसं आहे आता वय झालेलं आहे वगैरे, ठेवून घ्या असं तसं काय? ती काय म्हणते, ती नावावर जमीन केली. कोणाच्या? घेतलेली. माझ्या बापाची जमीन विकली भावाला. आणि
सोलापूरनं कागदपत्र आणून ये नावावर केली कोणाच्या बायको. मुलानं बायकोच्या नावावर जमीन केली. हा म्हणजे माझी झाली जमीन माझी संधी माझी मुलगा आहे माझा. मग काय करणार लागेल काय मिळेल काय सांगू नये की ओढ बोलून नेलं पैसे देतो तुला लाख रुपये. कोण नेलं? पोराने मिळवण्याने. पोरानं मिळून तुम्ही पंढरपूरमध्ये रस्त्यावर राहत असल्यास तुमच्याकडे आले, हा तुम्हाला गोड बोलले, चला तुम्हाला घरी सांभाळतो, तुम्हाला पैसे देतो, असं तसं बोलले, जमीन नावावर करून घेतली आणि परत रस्त्यावर आणून सोडले. बरं, आता इथं आमच्याकडे तर तुमच्या तर नावावर काहीच नाही, पण आमच्याकडे काही कुठला लोभ आहे का तुमच्याकडून? नाही आम्ही तुम्हाला काही मागतोत का? काय नाही. 1000 द्या, 500 द्या, 2000 द्या महिन्याला सांभाळायचे. काय नाही. मग तुम्हाला आम्ही विनाकारण म्हणजे कसलंही कारण नसताना कुठलंही नातं नसताना तुम्हाला सांभाळतोय. बरोबर का सांभाळत असेल सांगा बरं? एक माणसाचं अंतकरण बाबा आपलं आई बाप चुलता चुलती असले तरी सांभाळत नाही ते कोणी. 2 दिवस आण घातले की तिसरी जा म्हणते. बरोबर आहे. आता मला तुम्हाला सांगतो बरं का, मला तुम्हा लोकांमध्ये मला एक माझ्या आजोबाचा चेहरा दिसतोय बरं का, कारण माझे आजोबा मला सोडून गेले 3 वर्षाखाली. असं कोणाला तर वयस्करला बघितलं की मला माझ्या आजोबा आठवते, कारण माझं लहानाचं मोठं मला माझ्या आजोबाने केलेत, मला त्यांच्यापाशी सांभाळ झालेला आहे माझा. त्याच्यामुळे तुम्हाला सांभाळावं असं एक माझी इच्छा निर्माण झाली. तुम्हाला सांभाळत सांभाळत ह्या अशा लोकांना सांभाळायला चालू केलं मी. या आजोबाचा तुम्हाला आशीर्वाद आहे. हा आजोबाचा आशीर्वाद म्हणा. हा वडिलाचा वडिलांकडे पण राहिलो पण कमी. आजोबाचा कोणाचा जो पुन्हा आशीर्वाद असतो हे बरोबर आहे. चालवायला. आशीर्वादाशिवाय कुठलं 100% चालत 100%. नसतं. ज्याची माया होती आज्याची तुमच्यावर म्हणून ती तुम्हाला आज्याचा आशीर्वाद असतो. वडिलांचा आशीर्वाद नाही, आज्याचा आशीर्वाद. आता बरं ऐका, मी जर तुम्हाला आता म्हणलं की बाबा महाराज तुम्ही आता राहू नका इथं म्हणून, तुम्ही जाताल का आमचा आश्रम सोडून? नाही मिळत जाणं मारून पडतं. आणि तुम्हाला पाठवल का मी इथून जाऊन पाठवल का मी तुम्हाला? कुठे पाठवणार नाही, जर मी जर तुम्हाला वाटते का मी आकाश सोळंके तुम्हाला आश्रमच्या बाहेर जा म्हणाल का? म्हणत नाही हो. जा जरी म्हणला तरी कुठे 2 विचार घर मागायची फूट पाहिजे पडायची दुसरं कुठे. म्हणजे तुम्ही जर आता आश्रमच्या बाहेर पडत तुम्हाला पर्याय नाही कुठं आधार नाही राहण्यासाठी, बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला तुमचा मुलगा असून तुम्हाला सांभाळत नाही. म्हणजे आता मला एवढंच सांगायचं आहे की बाबा हे जे लोक तुमचा व्हिडिओ बघणार आहेत त्या लोकांना सांगायचं आहे की बाबा मी ज्या लोकांना सांभाळतोय ह्या लोकांना जर मी सांभाळलो तरच हे व्यवस्थितरित्या जीवन जगणार आहेत. नाही तर बाहेर जर पडले तर परत रस्त्याला भीक मागून किंवा कुठं तर 4 घरं मागून कुठं तर रस्त्याला झोपून, जेवायला भेटलं ठीक, नाही भेटलं तर परत रस्त्यावर तसं झोपून राहणार. मरत नसते ती. हां. त्याचं देव सारत असतं. हां, म्हणजे आता इथं ज्या गोष्टी तुम्हाला जाग्यात भेटतात ते जाग्यात न भेटता कुठं तर 4 घरं मागावं लागतं, कुठं तर रस्त्याच्या काठी पडावं लागतं, कुठं पांघरायला नसलं तर थंडीत तसंच पडावं लागतं. सगळ्या गोष्टी म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला आधाराची गरज आहे म्हणून तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे, बरं का? बरोबर. हां, खरं जर तुमच्याकडे सगळं काय असतं तर तुम्हाला सांभाळ असतं का? तुम्ही आश्रममध्ये आला असतो का? नाही. काय मग तेच म्हणायचं आहे तुम्हाला, एवढं सांगायचं आहे आपल्या म्हणजे फॉलोअर्सला की बाबा हे माझं काय म्हणतो नानाजला मी होतो ना. हां आमची बहीण शेजारी येतात सोलापूर, उत्तर सोलापूर त्या वडाळ्याला मसले वडाळ्या. बरं, तुमच्या बहिणीनं म्हणली नाही का ये भावा माझ्या घराकडे येऊन राहा वगैरे असं म्हणली नाही का तुमच्या बहिणीनं तिकडं? त्याला कळू दिलं पोराला परत. आता तर कळलं असेल ना, तुम्ही घरी नाही तर आता 7-8 वर्ष झालं तुम्ही घराच्या बाहेर महाराज. मग तुमच्या बहिणीला माहिती नसेल का तुम्ही रस्त्यावर जीवन जगताय? तुमच्या नातलगाला माहिती नाही का? सोयरे धायरेला माहिती नाही की बाबा महाराज हरिदास वाडेकर एक चांगला, म्हणजे आता कसं का असं का मला तुमचं काही माहिती नाही, बरोबर आहे? माहिती नाही कसं माहिती असतं. आता माहिती झाली ना, आता कुठं आपलं 1 वर्ष झालं आपण एकमेकाच्या जवळ आलो. आमची बहीण तुमची आई सारखी. हां हां. 2 मुलं आहेत तिला. तुमच्या वडिलांसारखं वडील आहे बहिणीचं नाव. एक मिलिटरीत आहे आणि एक आपल्या गावामध्ये शेती करते. त्यानं मान्यवीवरनं पाणी आणलं माळावर. 7 एकर जमीन घेतली. मिलिटरीत गेले 7 एकर जमीन घेतली, विहिरीची जागा घेतली. ती आमची आमची जमीन दोघांची घेतली होती. बहीण ते कुठे काय चांगली ती धनासाठी पैशासाठी समजेल लुबाडायची माणसाची. बरोबर आहे, बरोबर आहे ना. 3 एकर रुपये 3 एकर जमीन तिनं बनवून घेतली. फसवून भावानं फसवलं, बहिणीने फसवलं आणि पोराने बी फसवलं. तुमच्या भावानं, बहिणीनं, पोरानं सगळ्यांनाच फसवलेत तुम्हाला. हां, मुद्दल होत राहिलंच नाही की जे थोरलं होतं तिकडे गेलोच नाही. थोरल्या बहिणी पोरगो वकील आहे. आता महाराज तुमच्या घरचे जर तुम्हाला घ्यायला आले तर तुम्ही जाल का त्यांच्याकडे? आणि यायसारखं कोण आहे? कोणीच येत नाही तुम्हाला सांभाळणार. यायसारखं कोण नाही. आई वाढली, वडील वाढला. आता भाऊ बहीण तुम्हाला सांभाळण्यासाठी पुढे हात करून येणार नाही तुमच्याकडे. कोण येते? भावाला जमीन दिली ती तेड विरुद्ध वागला
म्हणून तर त्यानं पैसे 4 लाख आणलं भारत बालच्याकडून पोराला दिलं आणि पोराने जमीन घेतली दुसऱ्याची ती इकलं त्यातलं खाते पोराला आपला जी राही जागा होती ती समजी वडिलाची इस्टेट त्यातली इकून टाकली आणि दुसरीकडे घेतली सोलापूरनं. बरं जाऊ द्या, काळजी करू नका. स्टेट प्रॉपर्टी या गोष्टी सोडून द्या. मी जोपर्यंत आहे महाराज 100% तुम्हाला सांभाळन बरं का. माझ्यानं जेवढं होते तेवढं तुमचा सांभाळ करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला तुमच्या मुलानं आणि नातानं सांभाळलं नसेल किंवा तुमच्या नातलगानं कोण सांभाळणं नसेल असं सांभाळ करायचा प्रयत्न करेन. माझ्यानं जेवढं होते तेवढं करेन बरं का मी. आणि माझी नातले तुमच्यासारखीच येते हो. माझी नातलं तुमच्यासारखीच येते. ती नाही मराठीच आहे. मी काय मारा मागाचा किंवा वडाराचा किंवा जे मुसलमानाचा नाही. भोसले, बालके, नागणे, ननवरे, जगताप, साळुंके हे आमचं पाहुणे आहे. चालतंय महाराज. काय घरच्याला सांगायचं का तुमच्या घरच्याला सांगायचं की बाबा तुम्ही माझी चिंता करू नका किंवा तुम्ही मला सांभाळायची गरज नाही. ओळख पुरावा तर पाहिजे. नाही आता म्हणजे आता व्हिडिओ आपला मी सोडणार आहे युट्यूबला तुमचा बरोबर आहे. मग घरच्यांपर्यंत जर व्हिडिओ पोहोचला तर घरच्यांना काही गोष्ट सांगायची की तुम्हाला वा तुम्ही जर मला सांभाळलं नाही तरी मी माझं जीवन चांगल्यारीत्या जगतोय असं काही सांगायचं का तुम्हाला. त्यांनी त्यांच्यावर मी दिलं हो. त्यांनी पुरावा ठेवलेला आहे. पुरावा माझा ठेवला आहे. समजून घेतलं नाही माझी इसपाटून मला ठेवली ना काहीतरी मला ठेवली ती. तसं म्हणत नाही. आता घरच्यांना काही संदेश द्यायचा का तुम्हाला की बाबा मी जिथं आहे तिथं सुख समाधान आहे. हा तुम्ही माझी चिंता करा नाही केलं तर काही अडचण नाही असं काही तुम्हाला काही सांगायचं का मला म्हणायचं. घरच्यांना तुम्हाला बोलावं असं इच्छाच नाही तुमच्या. काय इच्छा कशी पोरालाच बोलायचं दुसरी इच्छा नाही तर कोणाची भाऊ बहिणी कोणाच कोण पोरं तर आपला इच्छा. मग आणखीन पण पोरावर तुमची एक आशा आहे. आणि मग आता पोरगा असल्याला आशा असते तुम्ही पोरानं धोका दिले तुम्हाला फसवले तरी बी आशा आहेच. मग आपले निर्माण केले ना आपण त्याला जन्म घातलेला आहे. तुम्ही स्वतः निर्माण केलं म्हणजे तुम्ही जन्म त्याला घातलाय. आणि मग पण मला काय म्हणायचं आहे तुमच्या जर मुलाला तुमच्यासारखी चिंता असली असती तर तो आज म्हणजे आता तुम्ही 7-8 वर्ष झालं बाहेर मला माहिती नाही बरं का. माझ्या पैसे येऊन तुम्हाला 1 वर्ष झाले म्हणजे माझ्याजवळ येऊन तुम्हाला 1 वर्ष कंप्लीट झालं. 1 वर्षामध्ये त्यानं कॉल केला नाही नंतरला तुमची माहिती घ्यायचा प्रयत्न केला काहीच नाही. तुमच्या मुलाला माहिती आहे तुम्ही माझ्या इकडे आहोत म्हणून बरं का महाराज. तुम्हाला माहिती आहे मला माहिती नाही. तुमच्या मुलाला तुम्ही इथं आहोत निलंगा तालुक्यात आकाश सोळंकेच्या आश्रममध्ये म्हणजे राधाकृष्ण फाउंडेशनमध्ये आहोत म्हणून सगळी माहिती आहे. तुम्ही इथं राहतोय म्हणून. पण तुमचा मुलगा एकही वेळेस तुम्हाला कॉल केला नाही म्हणजे मला कॉल केला नाही किंवा माझ्या वडिलाला बोलायचं आहे. हां अमोल नाव आहे. हा अमोल नाव आहे तुमच्या मुलाचं अमोल वाडेकर. मग तो म्हणतोय की मला वडिलाची गरज नाही वडिलाला सांभाळू शकत नाही ते घरी आले तर त्यांना सांभाळू शकत नाही असं क्लिअर बोलणं आहे त्यांचं. ते आम्हाला त्रास देतात मारतेत आम्हाला शिवीगाळ करतेत असं तुम्ही करतो असं ते सांगते. ती बंडू गाडगी आहे की ती वाडेकरांचा संबंध तुटला पोराचा. पण भावाची पोरगी दिलेली गावात तिचं पोरग मला सांभाळत होतं. मग त्याला तर काही संदेश द्यायचा का गाडी त्याला काही सांगायचं का. त्याला काय ती येतं जातं देत होतं पैसे अडक गाडी घेऊन जात होतं पंढरपूर. मग आता इथून तुमचा व्हिडिओ मी त्यांना शेअर करणार आहे मग त्यांना काही सांगायचं का. त्याला काय दानाजी गाडगे नाव आहे त्याचं वडिलाचं. बरं तानाजी गाडगे तुम्हाला एक सांगायचं आहे हरिदास वाडेकर हे आपल्या म्हणजे माझ्याजवळ 1 वर्ष झालं आहेत. तरी तुम्हाला त्यांना भेटायचं असेल किंवा यांना काही बोलायचं वगैरे असेल तर श्री राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा या संस्थेमध्ये हे राहतात. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9604497573. या नंबरला कॉल करा आणि हरिदास वाडेकरला बोलण्याचा प्रयत्न करा. आता त्यांचं कसं आहे सध्याला ते मानसिक आजारी आहेत. थोडक्यात म्हणलं तर त्यांना काय बोलायचं नाही समजत नाही. पण थोडक्या गोष्टी म्हणलं तर त्यांना आठवतात त्या गोष्टी बोलतात. आता त्यांच्या मुलानं त्यांच्या बहिणीनं भावानं त्यांच्या नातेवाईकानं त्यांना फसवले. स्वतःच्या बायकोच्या भावानं यांची जो मिहुना होता त्यानं पण यांना फसवले किंवा यांच्या नावावरची प्रॉपर्टी काढून घेण्यात त्यांच्या मुलाला सहकार्य केलं आणि यांना बेघर केलं. आता मला काय म्हणायचं आहे की बाबा असं करू नका. थोडक्या प्रॉपर्टीसाठी म्हणा कुठल्याही गोष्टीसाठी म्हणा एखाद्या माणसाला रस्त्यावर आणणं बरोबर नाही बरं का योग्य नाही. कारण कसं आहे शेवटीला तुमच्या प्रॉपर्टी जाणार नाही शेवटी माणूसच लागतो. तुम्ही जेव्हा हा जग सोडून म्हणजे जाचाल तेव्हा 4 लोक खांद्यावर तुम्हालाच गेले येतील. ते लोक तुमच्याकडे पैसा येत नाही बरं का. पैसे लावून माणूस येतो पण शेवटी खांदा त्याला माणूस यावं लागतं. त्याला पैसे द्या काही द्या तर माणूस यावं लागतं. पैसा तर उचलणार नाही तुम्हाला प्रॉपर्टी तर उचलणार नाही. त्याच प्रॉपर्टी तुम्हाला जाळलं जातं एवढं लक्षात ठेवा बरं का. मग थोडक्या गोष्टीसाठी एखाद्या माणसाला किती दिवस जगणारा माणूस सांगावर आणखीन 4 वर्ष 8 वर्ष लास्ट 8 वर्ष. आता आपला तर काळ असं की आपण 40 वर्षाचेच आहोत. असं 60 70 80 90 100 लोकांचे नाही वर्षाचे नाहीत आपण. त्यामुळे सांगायचं की बाबा तुम्ही तुमच्या घरच्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करू नका थोडक्या गोष्टीसाठी. काय असतील गोष्टी तर 4 लोक तिथले येतं बोलून मिटवून सगळ्या गोष्टी करायचं सुखानं राहायचं. आता वय आहे का यांचं सांगा बरं. असं सगळं काय असून घरदार शेत सगळं काय असून घर म्हणजे
थोडक्या गोष्टीसाठी तुम्ही अशा गोष्टीसाठी म्हणजे या लोकांवर असा अत्याचार करू नका. कुठं तर 4 पैसे काय असेल जाऊ द्या, काय नाही महाराज. चला.